नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्राला पावसाने झोडपलं आहे। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या भागांची पूर्ती दैना झाली आहे। मुंबईमध्ये महायुती सरकारच्या कारभाराचे, खरं तर गैरकारभाराचे म्हणायला पाहिजे, धिंडवडे निघालेले आहेत आणि दिवसभर त्याची चर्चा चालू आहे आणि यापुढेही चर्चा चालू राहील। आज त्याबद्दल मी बोलणार नाही, त्यापेक्षाही अधिक गंभीर विषय जो देशासमोरचा आहे त्याविषयी मला बोलायचं आहे आणि तो विषय आहे की आपल्या सैनिकांच्या किंवा सैनिकांच्या कुटुंबियांचा किंवा पहलगाममध्ये ज्यांची हत्या झाली त्या पर्यटकांच्या कुटुंबियांचा ज्या प्रकारे अपमान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून होतोय त्याबद्दल बोलायचं। आपल्याला माहितीच असेल की दहशतवाद्यांची बहीण असं कर्नल सोफिया कुरेशी यांना मध्य प्रदेशमधले भाजपचे आदिवासी मंत्री विजय शहा यांनी संबोधलं। त्यांच्या विरुद्ध FIR लॉन्च करा, तक्रार नोंदवा, गुन्हा नोंदवा असं न्यायालयाला सांगावं लागलं। तो आदेश दिल्यानंतर देखील ज्या प्रकारे गुन्हा नोंदवायला पाहिजे होता तसा नोंदवण्यात आला नाही। उलट मुख्यमंत्री आहेत त्या मध्य प्रदेशचे, त्यांनी विजय शहा यांचं अप्रत्यक्ष समर्थन केलं। काँग्रेसवर दुगाड्या झाल्या, काँग्रेसचा याच्याशी काही संबंध नव्हता आणि पंतप्रधान मोदी असोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत किंवा JP नड्डा असोत किंवा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असोत, कोणीही त्यांना झापलं नाही। विजय शहा यांनी माफी मागितली, पण त्यांना झापायला पाहिजे होतं, त्यांच्या विरोधात कारवाई सुरू करणं आवश्यक होतं। माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, मला तसं म्हणायचं नव्हतं, असं म्हटलं की प्रकरण संपलं, असं होता कामा नये, कारण इथे सैनिकांच्या मनोबलाचा प्रश्न आहे। अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आपल्या पुरुष सैनिक असतील किंवा स्त्री सैनिक असतील किंवा या सेना दलातील कुठलीही व्यक्ती असो, त्यांचा या प्रकारे अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही। पण ही वक्तव्य अशा प्रकारची सुरूच आहेत। एकीकडे मोदीजी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले कि मेरे खून में, मेरे शरीर में सिंदूर बह रहा है और सिंदूर ललकार रहा है वगैरे त्यांनी भाषा केली। आपण म्हणतो की माझा खून, माझं रक्त उसळतं, तशा प्रकारची भावना मोदींनी व्यक्त केली। ही भाषणं अशा प्रकारची करायची, इव्हेंटबाजी करायची, याच्यामध्ये मोदींचा हात कोणीही धरू शकत नाही। त्याचवेळी ते असंही म्हणाले की ऑपरेशन सिंधू हे बदलत्या भारताचं प्रतिबिंब आहे आणि ते असं म्हणाले की आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट झाला आहे। मग एक झाला आहे दहशतवादाच्या विरोधात, तर कर्नल सोफिया कुरेशी यांचा धर्म काढायचं कारण काय होतं? काहीच गरज नव्हती त्याची। आणि त्याचवेळी सरसंघचालक म्हणतायत की बघा, त्यांनी जी मुलाखत दिली त्यामध्ये ते म्हणाले की बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात ते म्हणाले की हिंदू समाजाला या छळापासून वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे। आणि त्याच मुलाखतीत ते म्हणतात की हिंदू समाजाचं ऐक्य आणि राष्ट्रीय सुरक्षा हे महत्त्वाचे। भारत हे हिंदू राष्ट्र आहे। भारत हे हिंदू राष्ट्र नाही आहे। तुमचं असेल स्वप्न मोहन भागवत, पण भारत हे एक सेक्युलर राष्ट्र आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांचं तो देश आहे, केवळ हिंदूंचा देश नाही आहे। शिखांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे, मुसलमानचा, पारशी यांचा, पारशी लोकांचा आहे, सगळ्यांचा आहे तो। पण बघा, या पाकिस्तानचा विषय असो, बांगलादेशचा विषय असो, या प्रकारे हिंदू राष्ट्राची गोष्ट करायची। एक प्रकारे एकीकडे मोदींनी म्हणायचं की आपण सगळे एकत्र आहोत आणि दुसरीकडे अशा प्रकारची भाषा होती। आणि जे सरसंघचालक नाहीत, यांच्या भाजपमधले जे लोक वाटतील ते बोलत आहेत आणि त्याला कोणीही अडवत नाही। विजय शहा यांचं उदाहरण आहे। तसंच तुम्हाला सांगतो,
जगदीश देवड़ा हे त्यांचे मंत्री आहेत, ते काय म्हणाले, भारतीय सेना मोदी जी के चरणों में नतमस्तक है। म्हणजे सैनिकांचा हा अपमान नाही आहे? मोदींच्या चरणाशी नतमस्तक कशाला आहे ती? सैन्य दलाला पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिले आणि सैन्य दलाने आपलं सामर्थ्य दाखवून पाकिस्तानचा कणा मोडला होता। 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं। ते सैन्य दलांनी, जवानांनी किंवा आपल्या DRDOच्या ज्या तंत्रज्ञानाने ही आपली क्षेपणास्त्र असतील, ड्रोन असतील हे विकसित केले, ब्राह्मोस असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये जसं आपण परदेशी सहयोग काही ठिकाणी घेतो, पण आत्मनिर्भर आपण होण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे DRDO असं आपले शास्त्रज्ञानी असतील, आपल्या संरक्षण विभागात काम करणारे लोक आहेत, सैनिक आहेत, त्यांनी केलेली ही मर्दुमकी गाजवलेली आहे। पण या सैनिकांनी, हे सैनिक नतमस्तक आहेत पंतप्रधानांच्या पायाशी? काय बोलताय तुम्ही? राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं की म्हणजे यांच्याशिवाय, मोदींच्या शिवाय संपूर्ण देश हा त्यांच्याशिवाय चालूच शकत नाही, अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य केलं। हेही वक्तव्य चुकीचं आहे। आज जास्त बोलायचं आहे ते रामचंद्र जांगडा हे राज्यसभेतले भारतीय जनता पक्षाचे खासदार, ते असं म्हणाले, ते अत्यंत भयंकर त्यांनी वक्तव्य केलं। ते असं म्हणाले की म्हणजे पहलगामच्याबद्दल ते म्हणाले, त्यांचं म्हणणं असं आहे की पहलगाममध्ये जे घडलं त्याला जे पर्यटक गेले होते तेच जबाबदार आहेत एक प्रकारे, म्हणजे त्यांना असं म्हणायचं। ते म्हणाले की पहलगाम महिलाओं में वीरता नहीं थी, असं ते म्हणाले, तिथल्या उनमें वीरांगना का भाव नहीं था, जोश जज्बा दिल नहीं था, असं ते म्हणाले। आणि त्यांच्यात जर जोश जज्बा जोश असता, त्यांच्यात पराक्रमी किंवा लढाई वृत्ती असते, लढाऊ बाणा असता, तर किंवा अहिल्याबाई होळकर, झाशी की राणी यांच्यासारखं त्यांनी युद्ध तिथे करायला पाहिजे होतं दहशतवाद्यांशी, लाठ्या काठ्या घेऊन त्यांच्यावरती वार करायला पाहिजे होते, असं ते म्हणाले। हे कोण म्हणाले? भाजपचे रामचंद्र जांगडा, राज्यसभा खासदार। लाज वाटायला पाहिजे या खासदाराला। पहलगाममध्ये सुरक्षा दलांचा अस्तित्वच नव्हतं तिथे, याला केंद्र सरकार जबाबदार आहे। जेव्हा ज्यापैकी काही पर्यटक सटकले तिथून आणि ते म्हणत होते की आमचे कुटुंबीय अनेकांवरती हल्ले होतात, तिथे तुम्ही जा, तेव्हा काही पोलीस त्यांना भेटले वाटेत, त्यांनी काही केलं नाही। पोलीस खाली सुद्धा जेव्हा वरनं ते खाली उतरत होते तेव्हा त्यांना मदत केली ती सर्वसामान्य बहुसंख्य मुस्लिम तिथल्या पर्यटन क्षेत्रातील लोकांनी असतील, घोडेस्वारांनी त्यांनी मदत केली। एकानी तर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, दहशतवाद्यांशी 2 हात करण्याचा प्रयत्न केला। आदिल नावाच्या एका, मला वाटतं घोडेस्वार असेल किंवा कोणी असेल, तो त्याला मारलं दहशतवाद्यांनी। म्हणजे चूक कोणाची झाली? केंद्र सरकारची, आणि त्यांना कबूल करावी लागली। आणि त्या ठिकाणी लाठ्या काठ्या किंवा बंदूक अशा ठेवल्या होत्या काय? या पर्यटक ज्यांच्या डोळ्यांच्या देखत त्यांचे नवरे गेले असतील किंवा कुटुंबातलं कोणी गेलं असेल, आणि या महिलांनी सांगितलं काही की आम्हाला मारा पण आमच्या नवऱ्यांना मारू नका, आणि आम्ही काहीही करणार नाही, तुम्ही आम्हाला मारा वाटल्यास। पण ते म्हणाले की महिलांना आम्ही मारणार नाही। त्यांचा धर्म विचारून घेतला त्यांनी। आता त्यांच्याकडे AK-47 सारख्या आधुनिक शस्त्र होती, त्यांच्याशी या महिला असतील किंवा ज्यांचा बळी गेला त्यांच्या माता असतील, बहिणी असतील, त्यांनी कसा काय 2 हात करायचा त्यांच्याशी? लाठ्या काठ्या तिथे ठेवल्या होत्या, बंदुका ठेवल्या होत्या त्यांना त्यांच्यावर प्रतिहल्ला करायला। आता तिथे स्वतः जांगडा असते तर त्यांनी काय केलं असतं? मी तुम्हाला सांगतो,
पार्श्वभागाला पाय लावून ते पळाले असते तिकडनं. लाज वाटायला पाहिजे. अरे ज्यांच्या घरातले कोणी ना कोणी व्यक्ती गेले, ज्यांचा दीर असेल, नवरा असेल, कोणा मातेचा मुलगा असेल, हे गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या भावनांशी खेळताय. लाज वाटायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे. इतका हा त्या रामचंद्र जांगडा इतका बोगस माणूस आहे, हा खासदार होण्याच्या लायकीचा आहे का? म्हणजे कमाल आहे. म्हणजे त्यांना म्हणजे काही आणि अहिल्याबाई झाशी की राणी वगैरेच्या गोष्टी करताय तुम्ही. हे तिथे भारत पाकिस्तान युद्ध सुरू नव्हतं. तिथे पहलगाममध्ये दहशतवादी आत आले होते. आता कुठच्याही घरात जाऊन दहशतवादी काश्मीरमध्ये किंवा अन्य ठिकाणी जाऊन गोळीबार करतात. आता मुंबईमध्ये तुकाराम ओमाळे यांनी कसाबला पकडलं, त्यांनी हौतात्म्य स्वीकारलं. त्याच्यामध्ये मुंबईभर नंगा नाच सुरू होता दहशतवाद्यांचा. तेव्हा पोलीस कमी होते, प्रवासी कमी होते. आता किती होते काय असतील दहशतवादी तेव्हा आलेले. मग तुम्ही अख्ख्या मुंबईला जबाबदार झाला. तिथे जे रेल्वे स्टेशनमध्ये होते किंवा कामा हॉस्पिटलच्या मध्ये होते किंवा मेट्रो स्टेशनमध्ये होते किंवा VT स्टेशनामध्ये होते, ते सगळे लोक 2 हात करा तुम्ही. आणि त्यांच्या हातात काय होतं? ज्यांचे प्राण गेले त्याच्यामध्ये, त्यांच्याबद्दल तुम्ही असंच म्हणाल की कसाबशी किंवा त्या कोण बाकीचे होते दहशतवाद्यांशी, त्यांच्याशी 2 हात करायचे तुम्ही. म्हणजे जा पुढे आणि मरा. कमाल आहे यांची. बघ 26/11चा जो हल्ला झाला त्याला तेव्हाचं केंद्र सरकार म्हणजे मनमोहन सिंग सरकार, विलासराव देशमुख सरकार, R.R. पाटील हे जबाबदार होते असं म्हणायचं. अशा टीका मोदींनी दुसऱ्या दिवशी येऊन तिथल्या तिथे पत्रकार परिषद घेऊन दुगाण्या झाडल्या होत्या महाराष्ट्र सरकारवर, केंद्र सरकारवर. मग आता पहलगामबाबत तुम्हाला जाब कोणी विचारला तर त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता. त्यांना तुम्ही पाकिस्तानशी लागेबांधे आहेत, पाकिस्तान पुढे लोळताय तुम्ही असं म्हणतात, लोटांगण घालताय असं म्हणतात. आणि तिथे जाऊन मात्र 2 हात करा असं म्हणताय तुम्ही त्यांना. कमाले कमाले म्हणजे अक्षरशः कमाले. तुम्हाला सांगतो, हे विजय शाह असतील, रामचंद्र जांगडा असतील किंवा मगाशी जे यांचं तुम्हाला नाव सांगितलं त्यांचं जगदीश देवडा असतील किंवा अजून एक नाव तुम्हाला सांगतो, अजून एक काय काय चालतं. यांची वाणी कशी आहे तो मनोहर उंटवाले म्हणून एक त्यांचे एक नेते भाजपचे, त्यांनी काही वर्षांपूर्वी, आत्ताच्या संदर्भात नाही म्हणत, ते म्हणाले होते की मोदींवर कोणी टीका केली की त्याला गायबच करू म्हणून. मध्य प्रदेशमधले बडे नेते, मोदींवर टीका केली तर गायब करू त्याला. दुसरे एक अश्विनी चौबे म्हणाले होते पूर्वी की राहुल गांधींचा जर पराभव झाला तर त्यांना न्यायला, म्हणजे त्यांचं असं म्हणे त्यांना पोचवायला 4 लोकसभा येणार नाहीत, म्हणजे खांदा द्यायला असं त्यांना म्हणायचं. हे अश्विनी चौबे हे राज्यमंत्री होते केंद्रात. काय काय वक्तव्य हे करत होते बघा, तुम्हाला सांगतो. खुद्द मोदी काय म्हणाले होते की सेना दलातल्या जवानांपेक्षा हे व्यापारी हे अधिक साहसी असतात असं ते म्हणाले होते. हा अपमान नाही मोदींनी केलेला? अपमान नाही हा? काय म्हणायचं काय याला? आणि तुम्हाला सांगतो, हे व्यापारी वृत्तीचे जे राजकारणी आहेत नाही, हे खरे सैन्याचा अप्रत्यक्षपणे अपमान करणारे देखील आहेत. तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पुलवामा घडला त्यावेळी मोदी काय म्हणाले की त्यांनी आमचे काय 41 मारले इथे येऊन, तर आम्ही तिथे जाऊन 42 मारले. हां, आणि हाच आमचा स्वभाव आहे किंवा ही आमची पद्धत आहे असं ते म्हणाले त्यावेळी. आणि ते संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये ते बोलत होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने सांगितलं की या पुलवामा, बालाकोट किंवा या ह्याचा निवडणूक प्रचारात वापर करायचा नाही, पण केला गेला.
त्यानंतर काँग्रेसनी तक्रार नोंदवली तेव्हा नोटीस कोणाला पाठवली निवडणूक आयोगाने? मोदीजींना नाही, अमित शहाना नाही, ती नड्डाजींना पाठवली. वक्तव्य कोणाचं होतं? ते मोदीजींचं होतं किंवा शहांनी अशा प्रकारची काही वक्तव्य केली. म्हणजे निवडणूक आयोग तर शरणच गेलेल्या मोदीजींना. माझा प्रश्न असा आहे की मोदीजींचं आपण आत्ता बाजूला ठेवू, पण हे जे वादग्रस्त वक्तव्य करतायत त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? त्या पक्षातनं हाकलून द्यायला पाहिजे लोकांना. ते विजय शहा असतील किंवा कोणते रामचंद्र जांगडा असतील, जगदीश देवडा असतील, या लोकांना. पण मोदीजी तसं करत नाही. मोदीजींनी म्हणे भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली आणि त्यांनी काय सांगितलं की काँग्रेसला तुम्ही टार्गेट करा. आता बाकीच्या वेळी काय सांगतात ते? काँग्रेसला, तृणमूल काँग्रेसला, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला, शरद पवारांच्या पक्षाला, वेगवेगळ्या सगळ्याच पक्षांना, विरोधकांना म्हणजे की संकट आहे राष्ट्र आणि अशा वेळी सगळ्यांनी एकजूट दाखवलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणते काँग्रेसला टार्गेट करा. काँग्रेसचे म्हणजे शशी थरूर असतील, अनेक नेते किंवा मनीष तिवारी, वेगवेगळे नेते आज भारतीय शिष्टमंडळात जाऊन भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी गेलेत ना, प्रभावीपणे काम करतात ना. सुप्रियाताई सुळे असतील, अनेक जण. पण तुम्ही म्हणताय की काँग्रेसला टार्गेट करा, विरोधकांना टार्गेट करा, असं भाजप शासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत म्हणताय. मग राजकारण कोण करताय क्षुद्र आणि संकुचित? तुम्ही करताय. तुम्ही राजकारण अशा प्रकारचं करताय आणि हे लांछनास्पद आणि निषेधार्ह आहे असं माझं स्पष्ट मत. ज्या वीरांगणांनी आपलं सर्वस्व गमावलं किंवा ज्या पहलगाममधल्या पर्यटकांच्या कुटुंबियांनी आपल्या जीवाभावाची लोक गमावली, त्यांच्या भावनांचा अपमान आज तुमच्याच पक्षातले लोक करतायत. मोदीजी, तुम्ही काहीही कारवाई करत नाही. तुम्ही त्यांना साधं झापत नाहीत. उलट फक्त बातमी सोडता अशी की म्हणे त्या भाजप शासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदीजींनी सांगितलं की अशी वादग्रस्त वक्तव्य करू नका. हे मोदीजींनी सांगितलं असेल तर मोदीजींनी अधिकृत जाहीरपणे सांगावं ना की आमच्या पक्षाच्या लोकांची वक्तव्य असली तरी सुद्धा आम्ही ते सहन करणार नाही म्हणून. का नाही सांगत तुम्ही? अमित शहा का बोलत नाहीत त्याबद्दल? शरद पवारांना भटकती आत्मा म्हणतात. उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप करता की इथे वाटेल ते म्हणजे संपूर्ण भ्रष्टाचार केला, सगळी पापं महाराष्ट्रात त्यांनी केली आहे. मग तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांनी जेव्हा वादग्रस्त वक्तव्य केली तेव्हा त्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? राहुल गांधींबद्दल वाटेल ते बोलतात, तेव्हा अमित मालवीय असतील, संबित पात्र असतील, ते वचा बोलतात, वसा बोलतात. आता गप्प का ते? कारण तुमच्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केल्यानंतर गप्प का? तुम्हाला सांगतो, हे केवळ हे नाही, योगी आदित्यनाथ यांचं तुम्हाला सांगतो की एकदा अपघात झाला होता, मोठा अपघात उत्तर प्रदेशमध्ये. योगी आदित्यनाथ कुटुंबियांना भेटायला गेला अपघातग्रस्तांच्या, तेव्हा ते काय म्हणाले? मी शोक विव्हल होते, डोळ्यातनं पाणी येत होतं, हुंदके फुटत होते. अशा वेळी योगी आदित्यनाथ म्हणाले ड्रामेबाजी करू नका. ड्रामेबाजी कोण करते? भाजपवाले करतात सतत. योगी आदित्यनाथ करतात, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस करतात, तिकडे मोदी करतात. ड्रामेबाजी नटसम्राट कोण आहेत? जगातले राजकीय रंगभूमीवरील महान नटसम्राट मोदीजी आहेत. त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही तुम्ही? त्यामुळे तुम्हाला सांगतो की अनेकांनी अशी वादग्रस्त वक्तव्य केली. त्यांच्या कथुआमध्ये एका बालिकेवरती अत्याचार झाला, तिला ठार मारण्यात आलं. संपूर्ण देशात संतप्त सूर उमटले. त्यावेळी भाजपचे उपमुख्यमंत्री तिकडचे काय म्हणाले? काय विशेष काही नाही त्याच्यामध्ये. विशेष अजून काय पाहिजे तुम्हाला? संपूर्ण काश्मीरमधल्या सगळ्या महिलांच्यावरती अत्याचार झाले तर विशेष होईल का? लाज वाटायला पाहिजे या माणसाला. हे कथुआ अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो. काय वाटेल ते बोलतात ते. त्रिपुराचे मुख्यमंत्री होते विप्लव देव, ते काय म्हणाले होते? मी दुसऱ्या संदर्भात सांगतो, याच्या संदर्भात नाही. बेरोजगारीच्या प्रश्नावरती ते म्हणाले की बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनो पानटपऱ्या टाका. हे यांची अक्कल. पानटपऱ्या टाका
किंवा रस्त्यावरती तुम्ही खेळणी विका हे सांगायला मुख्यमंत्री कशाला पाहिजे? ज्याचं हातावर पोट आहे तो हालचाल करतो ना काहीतरी, तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? ही यांची अक्कल. हे या प्रकारे बोलत असतात वाटेल. हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की पाकिस्तानात जाऊन नक्षलवाद्यांचा बिमोड केला म्हणे आपण. ही यांची अक्कल. हे एकापेक्षा एक अक्कलेचे तारे तोडत असतात. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पूर्वी महात्मा गांधींवरती अत्यंत वाईट प्रकारची कमेंट केली. त्यावेळी मोदीजी म्हणाले की हे यांना त्यांना मी माफ करणार नाही. काय माफ करणार नाही म्हणजे काय केलं काय त्यांनी? काहीच केलं नाही त्यांनी मोदीजींनी. मोदीजी आपल्या पक्षातील या भंपक लोकांना शिस्त घालत नाहीत, कारण खुद्द मोदीजींनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहे. आणि म्हणून एक प्रकारे सर्वसामान्य माणसाचा अपमान करणाऱ्या नेत्यांना किंवा सैनिकांचा अपमान करणं, सैनिकांना कमी लेखणं, सैनिक मोदीजींपुढे नतमस्तक होतील असं म्हणणं हा सैनिकांचा अपमान आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे रेल्वेच्या तिकिटावरती तुम्ही मोदीजींचे फोटो छापता. आज ठिकठिकाणी सैनिकाच्या वेशामध्ये मोदीजींची बॅनर्स लागले. गुजरात आणि अन्य ठिकाणी मोदीची तिकडे जाऊन लढतात का स्वतः बंदूक घेऊन? काय चाललंय काय? आणि हे सगळं मोदी मीडियाच्या माध्यमातून होतंय आणि हे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हरियाणाच्या रेणू भाटिया या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी एक ट्विट केल्यानंतर त्यांना नोटीस पाठवली. ताबडतोब त्यांना अटक झाली, तुरुंगात टाकलं या सरकारने. न्यायालयाने सांगितलं, ताबडतोब जामीन दिला त्यांना. त्यांच्यावर तुम्ही तत्परतेने कारवाई करता आणि त्यांनी काहीही अतिरेकी विधान केलं नव्हतं. उलट त्यांनी संपूर्ण देशाच्या बाजूनी, सैनिकांच्या बाजूनी भूमिका मांडली होती, पाकिस्तानच्या विरोधात भूमिका मांडली होती. पण त्यांच्या ट्विटचा चुकीचा अर्थ काढायचा आणि त्यांनी असं एक प्रकारे म्हटलं होतं की तुमची जी काही देशभक्तीची भावना असते, म्हणजे त्याच्यात तुमची देशभक्तीची भावना दिसतेच आणि दिसायलाच पाहिजे. म्हणजे पाकिस्तानी हल्ला केला तर त्यांना चोप देणं वगैरे. पण त्या पलीकडे जेव्हा या इथे अल्पसंख्यांवरती अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जातं, त्यांच्यावर अत्याचार केला जातो, तेव्हा काय? म्हणजे आपण एकच आहोत ना, एक बंधुभाव आहे आपल्यात, तर इथे दिसत नाही. अशा प्रकारच्या त्यांचं टिप्पणी होती, त्यात काही आक्षेपार्ह नव्हतं. बरं, तुम्हाला जर आक्षेपार्ह वाटत असेल तर नोटीस पाठवा त्यांना, ताबडतोब तुरुंगात टाकायचं. आणि या महिला आयोगाच्या या अध्यक्षा, ज्या भाजप शासित राज्य हरियाणा, त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं असेल की नोटीस पाठवा, ताबडतोब अटक करूया आपण त्यांना. पण त्यांनी हे जे म्हणाले आत्ता, जे काय त्यांचं नाव सांगितलं मी, रामचंद्र जांगडा, ज्यांनी पहलगाम संबंधी तिथल्या कुटुंबियांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं, वाह्यात वक्तव्य केलं, त्यांना नोटीस नाही पाठवली महिला आयोगाच्या अध्यक्षांनी. हे किती पक्षपाती वागणूक आहे यांची बघा, किती एकतर्फी वागणूक आहे या भाजपवाल्यांची. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना काहीही बोलत नाही ते. आणि सैनिकांचा अपमान अनेकांनी केला आहे भाजपमधल्या. हे फक्त भाजपमधल्या नाही, हे आत्ता भाजपचा विषय म्हणून तुम्हाला सांगतो. पण याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि आज तुम्ही जेव्हा म्हणता की आपण काँग्रेसला टार्गेट करूया, यांना टार्गेट करूया, त्यांना टार्गेट करूया, आज ऑपरेशन सिंधू स्थगित झालेलं आहे, थांबलेलं नाही असं मोदीजी स्वतः म्हणाले. हे जर स्वतः ते म्हणाले, त्यांना अजूनही वाटते की ही अतिशय महत्त्वाची वेळ आहे, देशावर संकट आहे, अजून संकटाचं मळभ आहे अजून. अशा वेळी तुम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवत असताना काँग्रेसला टार्गेट करा असं इकडे म्हणतायत, किंवा राहुल गांधींच्या विरुद्ध सतत वक्तव्य करायची, अशाने काही होणार नाही. राहुल गांधी जे प्रश्न विचारत आहेत किंवा अन्य नेते प्रश्न विचारतात की ते जे अतिरेकी ज्यांनी पहलगाम कांड घडवलं
ते आहेत कुठे? स्वतः राज ठाकरे यांनी कालच्या एका मुलाखतीत म्हटलं की पहलगाममध्ये अतिरेक्यांनी गोळीबार करून आपल्या लोकांना मारलं. त्याचं उत्तर युद्ध नाही आहे. कारण युद्धामुळे किती नुकसान होतं, किती सामान्य माणसाला त्रास होतो हे गाझापट्टीमध्ये जाऊन बघा. आपल्या इथे एखादा फटाका जरी वाजला तरी लोक घाबरतात. घरात बसून बोलणं ठीक आहे की युद्ध करूया म्हणून, पण युद्ध हे दहशतवादावरचं उत्तर नाही. दहशतवादावरती टार्गेटेड हल्ला जरूर करा. आता राज ठाकरे यांनी म्हटल्यावरती त्याने राष्ट्रद्रोही ठरवणार तुम्ही? राज ठाकरे योग्य बोलले हे मी म्हणतो तुम्हाला, पण विरोधकांना टार्गेट करायचं फक्त. हे विरोधक हे म्हणजे विरोधक म्हणजे पाकिस्तान आहे, शत्रू राष्ट्र आहे, आणि तुमच्या पक्षातले लोक वाटतील ते भक्तायत, बोलतायत. खरं तर अनेकांना मानगूट पकडून तुरुंगात टाकावं असंही वाटतं, पण मी त्या प्रकारचा अतिरेकी कारवाईचं मागणी करणारे मी असं म्हणेन की पक्षातून यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा, केलीच पाहिजे त्यांच्यावरती, आणि हे सहन करता कामा नये. मोदींनी किमान यांना जाहीरपणे झापलं पाहिजे. विश्वसनीय गोटात असं कळतं की मोदीजींनी सांगितलं की असं बोलणं बरं नव्हे. असं मोदीजींनी पूर्वी 7-8 वर्षापूर्वी सांगितलं होतं. प्रवक्त्यांना सांगितलं होतं, नेत्यांना सांगायला होतं की जबान संभाल के, पण जबान संभाल के हे दिसत नाही आहे. मोदीजी वाट पाहतो आम्ही, तुम्ही तुमच्या नेत्यांना धडा केव्हा शिकवणार? वादग्रस्त नेत्यांना त्यांना पक्षामधून निलंबित करणार का? पक्षशिस्त मोडल्याबद्दल तुम्हीच म्हटलेलं आहे की वादग्रस्त वक्तव्य करू नका, पण तुमचा आदेश झुगारून वारंवार वादग्रस्त वक्तव्य करतायत, महिलांच्या विरोधात, सैनिकांच्या विरोधात बोलतायत. अशांना किमान कायमचा धडा तुम्ही शिकवाल का? त्यांना किमान झापाल का जाहीरपणे? असा माझा प्रश्न आहे. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्रायबर व्हा माझ्या चॅनलचं, असं आवाहन करतो आणि इथेच थांबतो.